आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड दक्षिण मतदारसंघातील शिवसेनेची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत शिवसेनेचे नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की युती व्हावी हीच आमची भूमिका असून त्याबाबत चर्चा सुरू आहे। मात्र युती झाली नाही तरी शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी पूर्णतः सज्ज आहे। जिल्ह्यात शिवसेनेचे 4 आमदार असल्याने पक्ष अधिक बळकट झाल्याचे ते म्हणाले। जिल्हा परिषद व पंचायत समितीत मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज असून शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह असल्याचेही बोंढारकर यांनी नमूद केले। नांदेड दक्षिणमध्ये 4 जिल्हा परिषद गट व 8 पंचायत समिती गण असल्याची माहिती देत त्यांनी शिवसेनेचा भगवा स्थानिक स्वराज्य संस्थेत फडकवणार असा निर्धार व्यक्त केला। भाजपाकडे नांदेडमध्ये खासदार असला तरी आमच्याकडे 4 आमदार आहेत असा प्रतिपादही त्यांनी केला। राजकीय वातावरणात सध्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर बोलताना आमदार बोंढारकर म्हणाले, आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीपुरती असतात, निवडणूक जाहीर झाल्यावर ते थांबतात। आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यातील आरोप सुद्धा मावळतील आणि युती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अलीकडेच मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीबाबत ते म्हणाले की ते महायुतीचे नेते आहेत। स्नेहभोजनाच्या निमित्ताने गाठीभेट झाली आणि निवडणुकांबाबत चर्चा झाली। शिवसेना स्वबळावर लढण्याच्या भूमिकेसह युतीच्या शक्यतेचा सूर व्यक्त करून आमदार बोंढारकर यांनी नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नव्या चर्चांना उधाण आणले आहे। आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती आणि यामध्ये पक्षातले जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते आम्ही बोलवले होते। अतिशय चांगली बैठक या ठिकाणी झालेली आहे। सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। जिल्हा प्रमुख व सर्व पदाधिकारी यांनी उपस्थिती लावून ही बैठक अतिशय चांगली बैठक या ठिकाणी झालेली आहे। शिवसेनेमध्ये एक उत्साहाचं वातावरण या निमित्तानं झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणुका होणार आहेत, आता आपण पाहिलं एका गणामध्ये पंचायत समिती गणाला सुद्धा आमच्याकडे 5-5, 6-6 उमेदवार आहेत। जिल्हा परिषदेला 5-5, 6-6 उमेदवार आहेत। उमेदवाराची बहुगर्दी आमच्याकडे झालेली आहे। त्यासाठी शिवसेनेची ताकद या ठिकाणी त्या मतदारसंघातच नसून जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद ही जे काही शिवसेना म्हणून आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती दाखवणार आहोत। निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल शिवसेनेची ताकद ही अधिक वाढलेली दिसेल। आपल्याला महायुती संदर्भामध्ये आमचं म्हणणं आहे की महायुती झाली पाहिजे। कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। ज्या कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी काम केलं, मग ते राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, ज्या लोकांनी आमच्यासाठी काम केलं, आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये उभं टाकायची वेळ येऊ नये यासाठी नेत्यांनी महायुती म्हणून आपण जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपंचायता या महायुती म्हणून लढल्या पाहिजे आणि त्या कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे असं वैयक्तिक मत या ठिकाणी माझं आहे। भारतीय जनता पार्टी स्वबळाची तयारी करत आहे। शिवसेना काय कोणी स्वबळाची तयारी करत असेल तर शिवसेनेत बळ काही कमी नाही। जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 4-4 आमदार आहेत। शिवसेनेची मोठी ताकद या जिल्ह्यामध्ये आहे। आज तुम्ही पाहिलं असेल की नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 4-4 एका गणामध्ये पंचायत समिती गणाला सुद्धा आपण पाहिलं 4-4, 5-5 उमेदवार आमच्याकडे आहेत। जिल्हा परिषदेला 5-5 उमेदवार, 10-10 उमेदवार या ठिकाणी मागणी आहे। शिवसेनेच्या तिकिटासाठी, धनुष्यबाणासाठी मोठी मागणी या ठिकाणी उमेदवाराच्या माध्यमातून होताना आपण पाहिलेलं आहे। निश्चित येणाऱ्या काळामध्ये शिवसेना म्हणून ताकदीनं जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ताकदीनं लढणार आहे आणि ताकदीनं जिंकणार आहे। येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवरती शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकवणार आहे।